नमस्कार बालमित्रांनो, मी वर्षा ज्ञानदीप चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण एक असा महान व्यक्ती, असामान्य बुद्धिमत्ता, अथक परिश्रम आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेला भारताचे खरे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रेरणादायी जीवन जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जो वाकला नाही, झुकला नाही, अडचणींनी रोखला नाही, शिक्षणाच्या मार्गावरून तो कधीच हटला नाही। भीमांचा इतिहास म्हणजे धैर्याची ज्वाज्वल्य कहाणी। आजही त्यांच्या नावानं उभा राहतो प्रत्येक विद्यार्थी स्वाभिमानी। 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू येथे एका साध्या कुटुंबात भीमराव यांचा जन्म झाला। त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात होते आणि भीमाबाई अत्यंत प्रेमळ आणि कष्टाळू होत्या। लहानपणापासूनच बाबासाहेबांनी समाजातील असमानता, भेदभाव आणि अस्पृश्यता जवळून अनुभवली। शाळेत त्यांना पाण्याच्या घड्याला हात लावू देत नसत। एकदा त्यांनी पाणी मागितलं तर पाणी देणारा घड्याला स्पर्श न करता वरून पाणी ओतायचा। बाकावर बसता येत नसे। वर्गात वेगळीच जागा, वेगळेच नियम, पण या अन्यायाने बाबासाहेब खचले नाहीत। उलट त्यांनी मनात ठरवले, एक दिवस मी शिकणार, मोठं होणार आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार। लहान भीमांच्या मनात ज्ञानाची ज्या प्रकारची भूक होती ती सामान्य नव्हती। कोणीतरी पुस्तक दिलं तर ते पूर्ण वाचल्याशिवाय झोपत नसत। दिवा नसल्यामुळे रस्त्याच्या दिव्याखाली बसून ते अभ्यास करायचे। त्यांचे शिक्षकही त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करायचे। मोठ्या कष्टाने त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केली आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला। त्यांच्या पुढच्या प्रवासाची खरी सुरुवात इथूनच झाली। समाजाने केलेल्या भेदभावानं त्यांना एकच शिकवलं, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य नाही, ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य नाही। या ज्ञानलालसेने त्यांना थेट अमेरिकेपर्यंत नेले। कोलंबिया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। तिथे त्यांनी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि PhD ची पदवी मिळवली। त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी DSc मिळवली आणि त्याचबरोबर बार ॲट लॉ म्हणजेच कायद्याचं शिक्षण घेतलं। एका भारतीय तरुणाने त्या काळी मिळवलेल्या या पदव्या म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या कर्तृत्वांपैकी एक आहे। ज्याला भारतात पाण्याचा घोट मिळत नव्हता तोच पुढे जगातील सर्वात विद्वान लोकांमध्ये उभा राहिला। हा त्यांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा आणि दृढ निश्चयाचा पुरावा आहे। शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली। अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी मोठा लढा दिला। महाडच्या 14 तळ्यावर पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केलेला त्यांचा संघर्ष आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो। त्यांनी असे अनेक आंदोलनांनी समाजाला एक नवा संदेश दिला, मानवतेपेक्षा वर काहीही नाही। त्यांनी अस्पृश्यत्वाला पाप म्हटले, समाजातील विषमता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले। त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा निर्माण करून दुर्लक्षित समाजासाठी शिक्षण, निवास, रोजगार आणि सामाजिक न्याय यासाठी अनेक कार्य केली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक मजबूत, लोकशाही प्रधान आणि सर्वांना समान न्याय देणारे संविधान हवे होते आणि हे अवघड काम करून दाखवण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच। त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले। त्यांनी दिवसरात्र मेहनत करून जगातील सर्वात मोठे संविधान तयार केले। प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान संधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क, स्त्रियांना समान अधिकार, हे सर्व बाबासाहेबांच्या विचारांमुळेच शक्य झाले। त्यांनी सांगितले, मी अशा भारताचे स्वप्न पाहतो जिथे कोणीही दुसऱ्याच्या पायावर पाय ठेवणार नाही, पण एकमेकांना हात देऊन पुढे जाणार। ते समाजातील सर्व घटकांसाठी काम करत होते। विशेषतः महिलांसाठी केलेले त्यांचे योगदान अतुलनीय आहे। महिलांना घटस्फोटाचा हक्क, मुलांवर ताबा, संपत्तीतील हक्क, हे सर्व हक्क बाबासाहेबांनी कायद्यातून स्त्रियांना मिळवून दिले। म्हणून त्यांना भारतातील स्त्री सक्षमीकरणाचे खरे प्रणेते म्हटले जातात। त्यांनी समाजाला सांगितलं, तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री, अधिकार सर्वांसाठी समान असले पाहिजेत। समाजातील भेदभाव पाहून, धर्मातील असमानता पाहून त्यांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला।
त्यांनी सांगितले, बुद्धांचा मार्ग म्हणजे विज्ञानाचा मार्ग, तर्काचा मार्ग आणि समानतेचा मार्ग. त्यांनी आपल्या लोकांना एक नवा विचार दिला. मानवतेला श्रेष्ठ ठेवा, मानवतेला श्रेष्ठ ठेवा. द्वेषाऐवजी करुणा ठेवा. अंधश्रद्धेऐवजी बुद्धीचा वापर करा. शेवटी 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे शरीर थांबले, पण विचार थांबले नाहीत. ते आजही जिवंत आहेत. आपल्या संविधानात, आपल्या स्वातंत्र्यात, आपल्या हक्कांमध्ये, आपल्या प्रगतीत, आपल्या विचारात. विद्यार्थ्यांनो, बाबासाहेब विद्यार्थ्यांना एक मोठा संदेश देऊन गेले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, कारण शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती नाही. संघटित व्हा, कारण एकट्याने केलेल्या लढ्यापेक्षा एकत्र केलेली लढाई मोठी असते. आणि संघर्ष करा, कारण अन्याय दिसला की आवाज उठवणे हेच खरी देशभक्ती असते. त्यांनी सांगितले की जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या तरी धैर्य गमावू नका. त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. आणि म्हणूनच आज जगात त्यांना सामाजिक न्यायाचे योद्धा, संविधानाचे शिल्पकार आणि मानवतेचे तारणहार म्हणून सन्मानाने ओळखले जाते. आज आपण शाळेत शिक्षण घेतो, स्वातंत्र्याने फिरतो, आपली मतं मोकळेपणाने व्यक्त करतो. हे सर्व बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले. त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास आपण चांगले नागरिक बनू शकतो. आपल्या देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठीही मोठं काम करू शकतो. आणि आता या 1 तासाच्या सुंदर प्रवासाच्या शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगते, बाबासाहेबांचं जीवन म्हणजे दीपस्तंभ. अंधार कितीही गडद असो, हा दीपस्तंभ मार्ग दाखवतो. ज्ञानाचा मार्ग, समानतेचा मार्ग, स्वाभिमानाचा मार्ग. हा मार्ग धरून चालणं हीच त्यांना खरी आदरांजली आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच संपवते. भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच सुंदर भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला प्रतिसाद कळवा, कारण आपला प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रेरणादायी भाषणासह. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.